हिरक महोत्सवी वर्ष आहे. एका अर्थाने हे राजभाषा म्हणून सुद्धा हिरक महोत्सवी वर्ष आहे. आणि याशिवाय आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आहोत. अर्थात केवळ पंधरवडा असं या कार्यक्रमाचं स्वरूप नाही. इथून पुढच्या काळात साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत आपण वेगवेगळ्या निमित्तानं आणि केवळ कवी संमेलनाच्या निमित्तानंच नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा आपण भेटत राहणार आहोत. त्यातली ही एक कडी आहे जी कवी संमेलनाची. मगाशी फेसबुकवर ज्यावेळी या संदर्भातलं पोस्टर पडलं त्यावेळी बऱ्याच जणांकडून खाली प्रतिक्रिया आलेल्या आहेत की सगळे पुरुष आहेत, एकाही स्त्रीला कसं काय घेतलं नाही. अशा प्रकारचा प्रश्न स्वाभाविकपणे विचारला गेला. पण 2 दिवसांपूर्वी केवळ स्त्रियांचं काव्य संमेलन या पद्धतीने असं झालेलं आहे. आता हे थोडंसं म्हणजे मराठीतले अत्यंत सुप्रसिद्ध कवी आणि त्याचबरोबर साहित्य अकादमी विजेते कवी माननीय श्रीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे निमंत्रितांचं कवी संमेलन होत आहे. यामध्ये थोड्याच वेळात गणेश विस्पुते जॉईन होणार आहेत. साधारणतः 6:30 वाजता ते जॉईन होत आहेत. अजय कांडर आता आपल्या जॉईन झालेले आहेत. गोविंद काजरेकर उपस्थित आहेत. मनोज बोरगावकर आपल्याला दिसत आहेत. नांदेडकर सरांच्या मला असं वाटतंय की कवितेनं आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. कारण नांदेडकर सरांना एका काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांना जायचं आहे. खरं म्हणजे वैद्यकीय अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी असल्यामुळं त्यांच्या संदर्भातली काही अडचण आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेनं या कार्यक्रमाची सुरुवात करू. मी देशमुख सरांच्या परवानगीनं फक्त हे सगळं सांगतो आहे. त्याचबरोबर अनिल धाकू कांबळी आपल्यात उपस्थित आहेत. ते उपस्थित होतील. नंतर संतोष पद्माकर पवार आहेत. मोहन कुंभार आहेत. विजय चोरमारे मला असं वाटतं की थोड्याच वेळात आपल्यात असतील. नंतर नामदेव कोळी आहेत आपल्यात. नंतर एकनाथ पाटील आहेत. फेलिक्स डिसोजा आहेत. मनोज पाठक आपल्यात उपस्थित राहणार आहेत. शशिकांत हिंगोनेकर आहेत. नंतर अनिल सपकाळ थोड्या वेळात उपस्थित होतील. केशव खटिंग या कवी संमेलनामध्ये आहेत. संदीप जगताप आहेत. महेश लोंढे आणि इरफान शेख अशी साधारणतः 18-19 नावं ही आताच्या मराठी कवितेतली अत्यंत महत्वाची अशी नावं आहेत. मराठी कवितेचं दालन या सगळ्या कवींनी मागच्या 20 वर्षांपासून साधारणपणे ते आता अगदी ज्यांचा लेखन काळ 20 वर्षाहून अधिक आहे अशा कवींनी आणि ज्यांचा लेखन काळ मागच्या 5-1 वर्षांचा आहे अशा प्रकारच्या कवींनी मराठी कवितेचा प्रदेश जो आहे तो म्हणजे काय म्हणजे आपण अधिक श्रीमंत करण्याचं काम या सगळ्या कवींनी केलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या कवींचं मी पुन्हा एकदा मराठी विभागाच्या वतीनं स्वागत करतो. मराठीचे ज्येष्ठ कवी श्रीकांत देशमुख यांनी या कवी संमेलनाचं अध्यक्षपद आणि या कवी संमेलनाला येण्याचं मान्य केलं त्याबद्दल मी त्यांचे विशेष पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटते की या कवी संमेलनाची सुरुवात ही देशमुख सरांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनानुसार व्हायला काहीही हरकत नाही. फक्त त्यांचा थोडासा काय म्हणजे आपण जो भार आहे तो हलका करण्यासाठी आणि प्रत्येक कवीच्या बाबत एक ज्याला आपण कारण हे कवी संमेलन विभागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे एकाच वेळी. ते आता सध्या युट्यूबवर लाईव्ह आहे आणि त्याच वेळी ते फेसबुकवर सुद्धा थोड्याच वेळात त्याचा व्हिडिओ टाकला जाणार आहे. त्यामुळे मराठी भाषा आणि साहित्याचं अध्ययन अध्यापन किंवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे कवी संमेलन विशेष महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या संदर्भातली जी काही ओळखीची गोष्ट आहे ती देण्यासाठी आपल्या मनीषा खैरे ह्या आमच्या विभागाच्या पोस्ट डॉक्टरेट फेलो
आपल्यात उपस्थित आहेत. अर्थात विभागातले अन्य संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापक सुद्धा या सगळ्या उपक्रमात आता सध्या आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत. विस्पुते सर सुद्धा आता आपल्या सगळ्यांना जॉईन झालेले आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो आणि मला असं वाटतं की देशमुख सरांच्या संमतीनं पुढचं कवी संमेलन सुरुवात व्हायला हरकत नाही असं मी विभागाच्या वतीनं सांगतो. देशमुख सर, आपण काही आपलं हे असेल तर सांगावं, अन्यथा मग मनीषा खैरे यांना तशी परवानगी द्यायला हरकत नाही. देशमुख सरांचं दिसतंय की नाही? म्हणजे मी जॉईन झालं की नाही मला कळत नाहीये. कोण कोण? श्रीकांत देशमुख आता याच्यात दिसत नाहीत का? हा, जॉईन होत आहेत, ते जॉईन होत आहेत. देशमुख सर, आवाज येतोय? येतोय ना? हा, मग मनीषाला सुरुवात करू द्या. म्हणजे एक एक कवीची ओळख, एकेका कवीची ओळख आणि तशा प्रकारे पुढे कवी संमेलन सुरू राहू दे आता. हा, किंवा तुम्हाला 2 मिनिटं बोलायचं असेल तर बोला आणि मग सुरुवात करू. काय नाही, चालू. तुम्ही बोलताय? काय नाही, प्रभाकर चालू द्या. ओके ओके. तर थोडीशी म्हणजे काय ज्याला आपण नांदेडकर सरांच्या कवितेनं सुरुवात करतोय. मी मनीषाला तशी विनंती करतो. सर्वांना नमस्कार. श्रीधर नांदेडकर सर हे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. कवी आणि अनुवादक म्हणून सुद्धा त्यांचं काम महत्वाचं आहे. सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून आणि परतीचा रस्ता नाहीये हे 2 त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. डावी विचारसरणी, दलित साहित्य, मुक्तिबोध, ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या प्रभाव चिंतनातून सरांची कविता फुलत गेलेली आहे. सरांच्या कवितांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. प्रतिष्ठान मासिकाचे संपादक म्हणून सर काम बघतात. सरांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, आवाज ऐकू येतोय? हो सर. आमचे मित्र आणि विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर देसाई यांनी काल सांगितल्याप्रमाणे आज मी तुमच्यात सहभागी होतोय. मला खूप आनंद वाटतोय की सगळ्या समकालीन मित्रांसोबत आज कविता वाचायला संधी मिळाली आहे. पुणे विद्यापीठ आणि मराठी विभाग यांचे आभार मानतो. आनंदाची बातमी पण येते की मनोज बोरगावकर, मंगेश काळे, संदीप जगदाळे आणि श्याम धोंड यांना पुरस्कार जाहीर होतोय शासनाचा. त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि 2 अत्यंत छोट्या कविता मी वाचतोय. मला कल्पना आहे की आपले मित्र सगळे कविता वाचणार आहेत. मी 2 छोट्या कविता तुमच्या समोर सादर करतो. पहिली कविता वाचतो. किती मलूल दिसते ही पृथ्वीची झोपडी, किती मलूल दिसते ही पृथ्वीची झोपडी, जिच्या अंगणात पडलाय आपल्या भावंडांच्या प्रेतांचा खच. किती मलूल दिसते ही पृथ्वीची झोपडी, जिच्या अंगणात पडलाय आपल्या भावंडांच्या प्रेतांचा खच. उरलीत ती माणसं कुठे आहेत? ती झाली आहेत दुःखाची हलती झाडं. उरलीत ती माणसं कुठे आहेत? ती झाली आहेत दुःखाची हलती झाडं. माती, अग्नी आणि पाण्याला उद्देशून उमटत आहेत शब्द. आणि पाण्याला उद्देशून
उमटताहेत शब्द, स्वीकार करा आमचे हे निरपराध रक्तनात्याचे गाठोडे. स्वीकार करा आमचे हे निरपराध रक्तनात्याचे गाठोडे आणि उमटते शांतीची प्रार्थना हुंदक्यांच्या दरम्यान, आणि उमटते शांतीची प्रार्थना हुंदक्यांच्या दरम्यान. दुसरी छोटी कविता वाचतो. ईश्वर. ईश्वर, माझ्या उंबरठ्यातून आत ये किंवा थोडासा बाजूला हो. ईश्वर, माझ्या उंबरठ्यातून आत ये किंवा थोडासा बाजूला हो, बाहेरच्या माणसांना आत येऊ दे. ईश्वर, माझ्या उंबरठ्यातून आत ये किंवा थोडासा बाजूला हो, बाहेरच्या माणसांना आत येऊ दे. तू माझ्यासाठी मरणकळ दाबशील, तू माझ्यासाठी मरणकळ दाबशील, तोवर मला असंख्य माणसांना कडकडून मिठी मारायची आहे. क्या बात, क्या बात. असंख्य माणसांना कडकडून मिठी मारायची आहे. धन्यवाद. मस्त मस्त. वाह. धन्यवाद सर. आपण पुढचे कवी मनोज पाठक सरांना कविता वाचायला सांगतोय. मगाशी सरांशी फोन झाला तेव्हा सरांचं असं म्हणणं होतं की ते प्रवासात आहेत आणि नंतर जर रेंजची काही अडचण आली तर त्यांना कविता सादर करण्यास अडचण येईल. तर आपण मनोज पाठक सरांना पुढची कविता सादर करायला सांगूया. सर कवी आणि अनुवादक म्हणून महत्वाचं काम करतायत. वर्णमुद्रा नियतकालिकाचे मालक आणि संपादक म्हणून त्यांची कामगिरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आदिसत्ता आणि दंडविधान हे त्यांचे 2 महत्वाचे काव्यसंग्रह आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. हॅलो. हा सर. हा, आवाज म्हणजे दिसतोय ना मी? येतोय, आवाज येतोय. फक्त तुम्ही म्हणजे कॅमेरा वेगळीकडे आहे, गाडीचा हँडब्रेक दिसतोय बहुतेक. एक मिनिट. हा, असंच करा. तुम्ही धरा ना तिथून, मी असंच बोलतो. एक मिनिट. तुम्ही इकडे बघा. अरे बापरे, धरा तसंच असं चालू द्या. असे आवाज येतोय ना? हा, आवाज येतोय, आवाज येतोय. आता दिसतोय का विचार? हा, दिसतोय का? नाही दिसत, नाही दिसत अजून. तर काहीतरी नाही, मोबाईल हालतच नाही किंवा कदाचित. एक मिनिट. पण तुमचा आवाज येतोय, कविता वाचायला हरकत नाही. हा, ओके ओके, चालेल. पहिली कविता आहे. येस. लिपी नव्हती भाषा. लिपी नव्हती भाषा, भाषा म्हणजे आवाज, हाक म्हणजे नाव होतं. हाकाऱ्यांना अडसर नव्हता, व्याकरण नव्हतं हंबराला वा भूतकाराला नि गर्जनेला. नंतर हे घडत गेलं लाखो वर्ष. सजवी तरी भाषा, कुणी मळला आरोहाचा गजरा, कुणी मळवट अवरोहाचा, कुणी गाईला मेघमल्हार, तर दीपरागाने पेटला दिवा भाषेच्या दंतकथेचा. नंतर हंबरात षडज आला नि कुहूत पंचम, पार मेघांचा गडगडाटही नियमात बद्ध झाला. हे सर्व माझ्या दमसासा बाहेरचं होतं. तुझ्या भाषेत नाविलाज होता माझा. माझं लर्न बिहेवियर ठरला तुझा अडसर. तुझी इनेट ॲबिलिटी आडवी आली मला, तरी सुषुप्त प्रवाह पेशीतला कुठे अडला. तो समजूतदारपणे वळला, लिपीला वळसा घालून, कंठाच्या पोकळीतून पायरव न करता स्पर्शात उतरला मोरपीस होऊन.
नी डोळ्यांच्या आरशात प्रतिबिंब झाला. दृष्ट आणि स्पर्शाला व्याकरण नाही आहे. जेव्हा लिपी ठरेल दुर्बोध नि आवाज निरर्थक, त्या भाषांती क्षणी तू माझ्या डोळ्यात पहा. मी तुला स्पर्श करीन, तोवर तू शिकलेला असशील डोळ्याला डोळा भिडवणं नि माझ्या स्पर्शाला अस्पर्श ठरविणारा नामशेष झालेला असेल. वा वा. मस्त. दुसरी कविता म्हणतो, ह्याच भाषेत तू जन्माला आलास. ही वाघीण नव्हती मान्य, पण तरीही हिचेच दूध पिऊन गुरगुरलास. हलाहल पचवून ह्याच भाषेचे दाह सुंदर काळा निळा निळकंठ झालास. तू कुठेही गेलास तरी तुझा माग काढत येईल हीच भाषा तुझ्या मुखात गंगाजळ टाकेल. ह्याच भाषेत मिळेल मोक्ष तुला. ह्या भाषेच्या पलीकडे घेऊन जाणारा पूल तुला बांधता येणार नाही, वा नसेलही ती होडी वा रस्ता कुठेही. वा वा. तुझ्यासाठी थांबलेलं वा वाट पाहत असलेलं नांगर टाकलेलं जहाजही नसेल कुठे, कारण की ते तसं नसतंच हे समजून चुकेल तुला. तसाही बर्बाद झालेला आहेसच तू व दमलाही आहेसच या भाषेच्या चक्रव्यूहाला भेदता. अनंतातल्या अनंत भाषांच्या कुरुक्षेत्रावर लढता लढता वीरमरण प्राप्त हो तुला. मोक्षाकरिता भलेही तू वाट पहा भाषेच्या शरशय्येवर पडून. भीष्म होऊन मर तू या भाषेतला. धन्यवाद. वा वा. आता मी प्रवासात आहे. आता एवढ्या पुढे मी ठाण्याला चाललोय नाशिकहून. येस सर. थँक्यू. धन्यवाद सर. यस. धन्यवाद सर. चेहरा दिसला का तुमचा? नाही. पुढचे कवी गणेश विस्पुते सरांना आपण आमंत्रित करतोय. तुमचा चेहरा मात्र शेवटपर्यंत दिसला नाही पाठक सर. गणेश विस्पुते सर कवी, समीक्षक, अनुवादक आणि ललित लेखक म्हणून महत्वाचं काम करत आहेत. चित्रकला, कला, सिनेमा या विषयीच्या लेखनांमध्ये त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असलेली दिसून येते. त्यांचे आवाज नष्ट होत नाहीत, धुवाधार गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध आणि सिनार हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. माय मावशी या नियतकालिकाचं काम सर बघतात. महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार त्यांच्या काव्यसंग्रहाला प्राप्त झालेला होता. सरांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. गणेश विस्पुते सर. हॅलो, ऐकू येते? हो सर. सर येतोय, आवाज येतोय. मला वाटते पुढचे कवी घेऊ आणि तोपर्यंत चालेल. अजय कांडर सरांनी पुढील कविता वाचावी. त्यांच्याविषयीची थोडीशी माहिती आधी सांगते. सरांचे आवान ओल हत्ती इलो युगानयुगे तूच हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. युगानयुगे तूच या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिली आवृत्ती प्रसिद्ध होण्यापूर्वीच ती संपली आणि हे मराठी साहित्याच्या इतिहासात प्रथमतः घडलं. सरांना महाराष्ट्र फाउंडेशन च्या पुरस्कारासहित अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. विविध विद्यापीठांमध्ये त्यांची कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली आहे. अनेक भाषांमध्ये त्यांची कविता भाषांतरित झालेली आहे, नाट्य रूपांतरित झालेली आहे. साहित्य अकादमीवर सल्लागार सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती आणि साहित्य अकादमीची प्रवास फेलोशिप सुद्धा त्यांना मिळालेली आहे. मी अजय कांडर सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी.
धन्यवाद मनीषा मॅडम. माझा आवाज ऐकू येतो ना? हो, येतो सर. बरं. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे ज्यानी एकही नाही लिहिला शब्द. ज्यानी एकही नाही लिहिला शब्द, पण त्यांनी मौखिक परंपरेचे संचित जपले जीवापाड आयुष्यभर. पण त्यांनी मौखिक परंपरेचे संचित जपले जीवापाड आयुष्यभर. त्यांना आपण अडाणी म्हटले. त्यांना आपण अडाणी म्हटले, कारण ते तळातले होते. कारण ते तळातले होते. ज्यांनी लोकशाहीवर ठेवला पूर्ण विश्वास. ज्यांनी लोकशाहीवर ठेवला पूर्ण विश्वास आणि राजकारणाशी ठेवली आपली बांधिलकी, त्यांना आपण अडाणी म्हटले. त्यांना आपण अडाणी म्हटले, कारण ते संविधानाशी प्रामाणिक होते. कारण ते संविधानाशी प्रामाणिक होते. ज्यांनी जात धर्म देव वर्ण भेद झुगारला. ज्यांनी जात धर्म देव वर्ण भेद झुगारला, ते माणसासमोरच झाले विनम्र. ते माणसासमोरच झाले विनम्र. माणूस म्हणूनच जगत राहिले. माणूस म्हणूनच जगत राहिले. त्यांना आपण अडाणी म्हटले. त्यांना आपण अडाणी म्हटले, कारण ते माणसावर प्रेम करणारे होते. कारण ते माणसांवर प्रेम करणारे होते. तरीही त्यांच्यासारखे जगणे आपलेच आपल्याला. तरीही त्यांच्यासारखे जगणे आपलेच आपल्याला कधीही समृद्ध करता आले नाही. कधीही समृद्ध करता आले नाही. हे कळण्याचे वय निघून गेले. हे कळण्याचे वय आपले निघून गेले. तेव्हा लक्षात आले. तेव्हा लक्षात आले, आपलेच जगणे अडाणी होते. आपलेच जगणे अडाणी होते. दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे राष्ट्रवाद. राष्ट्रवाद. तुम्ही राष्ट्रवाद सांगताय. तुम्ही राष्ट्रवाद सांगताय आणि तुमच्या मनातील धर्म मोठा करू पाहताय. तुम्ही राष्ट्रवाद सांगताय आणि तुमच्या मनातील धर्म मोठा करू पाहताय. मी राष्ट्रातील एक एक घर वाचू पाहतोय. मी राष्ट्रातील एक एक घर वाचू पाहतोय आणि प्रत्येक धर्मातील माणूस भूमिनिष्ठ करू पाहतोय. प्रत्येक धर्मातील माणूस भूमिनिष्ठ करू पाहतोय. तुम्हाला जात महत्वाची वाटते. तुम्हाला जात महत्वाची वाटते. मला तर माणूसच महत्वाचा वाटतो. मला तर माणूसच महत्वाचा वाटतो. तुम्ही म्हणता राष्ट्रवाद टिकेल तर राष्ट्र टिकेल. तुम्ही म्हणता राष्ट्रवाद टिकेल तर राष्ट्र टिकेल. मी म्हणतो राष्ट्रातील माणूस टिकला. राष्ट्रातील माणूस टिकला तर राष्ट्र आपोआप टिकेल. तर राष्ट्र आपोआप टिकेल. तर राष्ट्र आपोआप टिकेल. धन्यवाद. वा वा, मस्त. धन्यवाद सर. पुढचे कवी डॉक्टर गोविंद काजरेकर सर यांना आपण निमंत्रित करतोय. सर कवी समीक्षक म्हणून सरांचं काम महत्वाचं आहे. सरांनी संपादनपर पुस्तकंही लिहिलेली आहेत. उरल्या सुरल्या जगण्याचे रिमिक्स हा सरांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. नवाक्षर दर्शन या नियतकालिकाचे संपादक म्हणून सर काम बघतात. राज्य शासनाच्या बहिणाबाई काव्य पुरस्कारापासून अनेक पुरस्कार सरांच्या कवितेला मिळालेले आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद. आवाज येतोय ना? हो, येतोय सर. ओके. मी माझी पहिली कविता सादर करतो आहे. डोळे उघडे ठेवून फक्त. मी पाहतोय निरभ्र आभाळाच्या भरवशावर राहू नयेत असे दिवस आलेत. मी पाहतोय निरभ्र आभाळाच्या भरवशावर राहू नयेत असे दिवस आलेत. कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते कोसळ. शतकानुशतकापासून पापण्याआड दडून बसलेली. निष्पाप त्वचेखालची खरवड सुरू करणारी. कळसापासून पायरीपर्यंत नि शिखरापासून पायथ्यापर्यंत कुठूनही सुरू होऊ शकतो उल्कापात चांदण्या रात्रीच्या एखाद्या
बेसावत क्षणी. तसे पाहिले तर पाणीही राहिले नाही निर्मळ. मी पाहतोय भोवती वाहणारी ही रक्ताळ नदी नि मुक्यांचे जथे. मी पाहतोय भोवती वाहणारी ही रक्ताळ नदी आणि मुक्यांचे जथे. पृथ्वी तळहातावर पेरणाऱ्यांची मनगटे दुबळी होत गेलेली क्रमशः. मी पाहतोय भाकरीवर रक्त सांडलेले. मी पाहतोय भाकरीवर रक्त सांडलेले. वाऱ्याचे म्हणाल तर कोणत्याही झुळकेची धरता येईल आस. ते सतत घोंगावत राहतात दिशा नि रंग बदलवीत. मेंदूला भूल देत राहतात जडशीळ. डोळे उघडे ठेवून फक्त मी नाक तोंड झाकून घेतले आहे कधीचेच. दुसरी कविता वाचतो आहे मी. लागू द्या हे तुमचे तळतळाट. वा. लागू द्या हे तुमचे तळतळाट या अभद्र वर्तमानाच्या निक्षेपासाठी. तुमच्या बोटावरल्या काळ्या निळ्या शाईचा तळतळाट लागो त्यांच्या सिंहासनाना. ज्यांनी तुमची सारीच स्वप्ने गिळंकृत केली रातोरात. तुमच्या सृजनात्मक आत्म्यातून उमटलेल्या अक्षरांचा तळतळाट लागो त्यांच्या सनातनी नजरांना. तुमचे स्वयंभूपणच हरवून टाकले आहे त्यांनी पुस्तकाच्या पानोपानी विखुरलेले. कुंकू पुसल्या कपाळावरच्या शुभ्रतेचा तळतळाट लागो. कुंकू पुसल्या कपाळावरच्या शुभ्रतेचा तळतळाट लागो सीमेवरच्या रक्तलांछित कारस्थानांना. त्यातूनच उगवते आहे ही बेसुमार ओसाडी. गळफासानंतर ओसाड होत गेलेल्या भुईचा तळतळाट लागो सत्तेच्या मस्तवाल उच्चारांना. अभद्र आभाळाचे अभिशापही सुसह्य होते त्याहून. बंदुकीच्या गोळीतून सांडलेल्या महात्म्याच्या रक्ताचा तळतळाट लागो मुजोर मस्तवाल मठामठाना. आज माणुसकीलाच कलंकित केले आहे त्यांनी. साऱ्याच श्वासनिश्वासाचे देहावरल्या रंध्रारंध्राचे त्यातून पाझरणाऱ्या स्वेदबिंदूचे तळतळाट लागोत या अभद्र वर्तमानाला. आणि उमलून येऊ दे एक नितळ निळ विश्व ओतप्रोत करुणेचं. विश्वाचे आर्थ अखंड जोजवणार. विश्वाचे आर्थ अखंड जोजवणार. धन्यवाद. धन्यवाद सर. गणेश विस्पुते सर परत जॉईन झालेले आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. नमस्कार. याआधी डिस्कनेक्शनमुळे यातनं मला बाहेर पडायला लागलं, त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. विभागाध्यक्ष प्राध्यापक देसाई सर आणि मराठी विभाग यांचे आभार मानतो. आणि 2 कविता मी इथे वाचून दाखवतो. पहिली कविता जी आहे ती या मे 2020 या काळातली कविता आहे आणि तिचं शीर्षक आहे चालणं हेच त्यांचं घर होतं. भयाचं प्राचुर्य होतं आणि त्यानंतरही शिल्लक होतच भय. मृत्यू होते, विलाप होते, भूक होती, प्रश्नच प्रश्न होते, प्रतिमाच प्रतिमा होत्या प्रश्नांच्या. व्यक्ताच्या अव्यक्ताच्या रक्ताच्या दशेची ही महादृश्य झाकली जातील अशा मोहक दृश्यांच्या ताडपत्रीची योजना होती. मयासूर होते सोबतीला, मयासूर होते सोबतीला सेवेला. त्यासाठी माणुसकीचं 5000 वर्षांचं संचित हरवलं होतं बधिरतेच्या विवरात. मरण शहरात होतच आणि शेकडो मैलांवर असलेल्या घराच्या दरम्यानच्या रस्त्यावर कुठेतरी. त्यांना फक्त निवड करायची होती.
कुठूनही ते हुसकावले जाऊ शकत होते आभाळाखालून. चालणं हेच त्यांचं घर होतं. हुसकावले जातानाही त्यांना वाटत होतं की ते मरणापासून दूर जात आहे. पृथ्वीचा भार पेलून त्यांचे हात कधीचेच भरून गेले होते. ती नव्हती त्यांच्यासाठी हिरवी आणि शीतळ. सिसिफसची शिळा होती आणि त्यांचे हात कायमच अडकलेले दगडाखाली. दगडाचा भार तोडण्याबद्दलही ते अधिभार चुकवत होते. आणि आता घरी पोचून मरण स्वीकारण्यासाठीही त्यांना जकात चुकवायला सांगितलं गेलं होतं. राजा होता ईश्वरासारखाच अदृश्य आणि निष्ठुर. आकाशवाणीसारखी त्याची फक्त फरमानं होती. त्याच्या मौनाचा अर्थ बरोबर कळायचा कुऱ्हाड बहादरांना. अलंघ्य खाई पलीकडचे सगळे सुखी आणि आनंदी होते. खाई अलीकडच्यांच्या सगळ्या जगाचं हरण झालं होतं. त्यांना कारण नव्हतं जगण्याचे प्रश्न विचारायचं. काळ्या जादूनं सगळा देश मरुभूमी झाला होता. पण सुजलाम सुफलाम असल्याची ग्वाही बातम्यांमधली महादृश्य देत होती. काळाचं परिमाण उरलं नव्हतं. तमोयुगातला हा भूतकाळ चालू वर्तमान काळ झाला होता. गारद झालेल्या भारताचा कर्दन काळ झाला होता. थिजला होता बीभत्सपणे एकाच बिंदूवर, जिथले कायदे म्हणजे चांगल्या दिवसाचे पोकळ वायदे होते. मित्रांनो, आणखी एक दुसरी कविता, लहानशी कविता वाचतो आणि थांबतो. कवितेचं शीर्षक आहे हातचा नसलेला एक. आत्ता बरोबर इतके वाजलेत. यावेळी हा मित्र किंवा अमुक एक मैत्रीण नकाशावरच्या अमुकच्या एका ठिकाणच्या एका बिंदूवर अमुक प्रकारच्या उजेडात वा अर्ध काळोखात खुर्चीवर, बेडवर, पायरीवर, रस्त्यावर, टेबलाशी, कामात वा आळसात असेल. आपण पाहिलेल्या नेपथ्यात याची खात्रीच असते आपल्याला. गृहीतकाच्या सुतानं आपण गाठत असतो स्वर्ग त्यांच्या अस्तित्वाच्या खात्रीचा. आपल्याला न सांगता सवरता ते करतील आत्महत्या. लावून घेतील फास गळ्याला, जीव देतील पुलावरून उडी मारून नदीत, विष घेऊन किंवा इमर्जन्सीत उपचाराशिवाय जातील मरून. हा हातचा नसलेला एक अंदाज जमेसच धरलेला नसतो आपण. त्यांचे श्वास चालूच राहतात आपल्यात. त्यांच्या नाकपुड्यात कापूस भरल्यानंतरही आपण विसरून गेलेलो असतो त्यांना विचारणं, कसे आहात, कुठे जाणार आहात. तोवर ते नाहीसेच होतात, निरंगी हवेत विरघळून जातात. आपल्या आतल्या त्या एका जागेला निर्वात, निराकार करून, जिथून त्यांनी घेतलेला असतो निष्ठुरपणे टेक ऑफ. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचे कवी आपण महेश लोंढे सरांना निमंत्रित करतोय. निद्रानाशाची रोजनिशी हा सरांचा महत्वाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात महत्वाची कविता लिहिणारे कवी म्हणून त्यांची आपल्या सगळ्यांनाच ओळख आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. लोंढे सर, तुमचा माईक बंद आहे. लोंढे सर, माईक बंद आहे. तोपर्यंत आपण पुढचे कवींना निमंत्रित करूया. इरफान शेख यांचा काव्यसंग्रह माझ्यातला कवी मरत चाललाय. युवा साहित्य अकादमीच्या अंतिम यादीत त्यांच्या काव्यसंग्रहाचा समावेश झालेला होता. साहित्य अकादमीची प्रवास वृत्ती त्यांना प्राप्त झालेली होती.
अनेक महत्वाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. सूर्यांश या लोक चळवळीचे अध्यक्ष म्हणून ते काम करतात. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. इरफान शेख सर. हॅलो, हा आवाज येतोय का? येतोय. हॅलो? येतोय आवाज येतोय. बर, मी आता बाहेर आलो होतो म्हणजे ऐकता ऐकताच, तर 2 छोट्या कविता मी सादर करतो. पहिली कविता आहे, खरेच कविता करणं सोपं असतं का? हॅलो, आवाज येतोय ना? येतोय सर. येतोय सर, येतोय येतोय. ओके येतोय. ओके ओके, कारण मी बाहेर आलो आहे. तर खरेच कविता करणं सोपं असतं का? आज लिहायला घेतलेल्या या कवितेला का फुटत नाहीये शब्दांचे धावते पाय? का आखडते घेतले कवितेने अर्थसंपन्नतेचे हात? कविता कशी झाली अचानक पंगू? ज्या रस्त्यावरून धावायचे असते कवितेने हातात हात घेऊन नव्या युगाच्या वाऱ्याचे, त्याच रस्त्यावर हे कोणते ओरखडे उमटले? पावलांच्या ठशांनी कोणती नोंद केली ही काळीक भिन्न? रस्त्यांवर उमटलेले पावलांचे रक्ताळलेले ठसे इतिहासाच्या कुठल्या पानावर उमटणार आहे? जग मुठीत घेणाऱ्या मुलांना कोणता भूगोल शिकायला लावणार शतकाच्या खांद्यावर आम्ही? रस्त्यात थांबलेल्या कोणत्या श्वासांचा तड शोधत येणार ही नव्या जगाची पाखरं? चालून चालून विटलेल्या, थकलेल्या आणि सुजलेल्या पावलांचा जमा खर्च कुठली पिढी मागणार? कोणताही गुन्हा नसताना हजारो मैल पायी पायी आशेचे दिवे लावत दूरवर चालणाऱ्या मजुरांच्या पावलांचा प्रकाश पडणार का कधी संवेदनाहीन कोत्या मनाच्या गाभाऱ्यावर? कविता लिहिणं किती सोपं आहे घरात बसून. कविता लिहिणं किती सोपं आहे घरात बसून. घराच्या ओढीने निघालेल्या पावलांवर, रस्त्या रस्त्यांवर पावलांचा आवाज कसा दबत गेला हे कसे कळणार आहे? रस्त्या रस्त्यांवर पावलांचा आवाज कसा दबत गेला हे कसे कळणार आहे? वाटेवरती जखमी होऊन मातीत विसावल्या श्वासांचे झाड लावता येणार आहे का कवितेतून? वाटेवरती जखमी होऊन मातीत विसावलेल्या श्वासांचे झाड लावता येणार आहे का कवितेतून? या देशाचा नकाशा कसा झाला पावलांनी रक्तवर्णी? नाड कापत पटापट लेकरू हातात घेऊन या बाया कुठल्या ओढीने चालतात? उष्ण्या श्वासांच्या पालखीत खिन्नपणे पायात सूज घेऊन काटे गोटे कसे रस्ते पार होत आहेत पावलांनी? हक्काच्या देशातल्या रस्त्यांवरही रात्रभर कसा सांगता येत नाही भरवसा या पावलांना? हक्काच्या देशातल्या रस्त्यांवरही रात्रभर कसा सांगता येत नाही भरोसा या पावलांना? डोळ्यातून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाला का बांधता येत नाही बांध? का बांधता येत नाही बांध? कविता करणं खरंच इतकं सोपं असतं का? कविता करणं खरंच इतकं सोपं असतं का? धन्यवाद. वाह सर, वाह वाह, क्या बात. एक दुसरी कविता आहे, तीही लॉकडाऊनलाच अनुषंग करून ते केलेली होती मी. कवितेचं शीर्षक आहे, आपण किती पटकन विसरतो. आपण किती पटकन विसरतो, मुळात विसरणं हीच आपली गरज. आपण किती पटकन विसरतो, मुळात विसरणं हीच आपली गरज. आपण लक्षातच ठेवत नाही काही. आपण लक्षातच ठेवत नाही काही. रस्त्यात मेलेली माणसं, भुकेने तिडतीड तुटलेले लहान मुलं, रस्त्यातच बाळंत झालेल्या बाया, अनवाणी पायाने चालणारी माणसं, रेल्वे रुळावर मरणारी माणसांची जमात, मैलोन मै पायी पायी चालणारे मजूर, रस्त्यातच अर्भक पुरून पुन्हा चालणाऱ्या आया, रस्त्यातच अर्भक पुरून पुन्हा चालणाऱ्या आया, उपाशी लेकरांचा तुटलेला श्वास, खायला नाही म्हणून आत्महत्या करणारे कुटुंब, तांदळासाठी रेशन दुकानासमोर अंगावरच्या चिंध्या सावरत, डोळ्यातली बुबुळ अधिक विस्तारत उभ्या राहणाऱ्या महिला विसरलो किती लवकर आपण. ऑटो ड्रायव्हर, रिक्षा चालक, पान टपरी, चहा टपरी, रस्त्यावरचे फळ विक्रेते हेही गेले असतील ना आपल्या विस्मरणात नकळतच. ऑटो ड्रायव्हर, रिक्षा चालक, पान टपरी, चहा टपरी, रस्त्यावरचे फळ विक्रेते हेही गेले असतील ना आपल्या नजरेखालून विस्मरणात.
रेशन किटच्या किलोभर थैलीसाठी मरमर मरणाऱ्या कुटुंबाला तर सहज येता हो विसरता. रेशन किटच्या किलोभर थैलीसाठी मरमर मरणाऱ्या कुटुंबाला तर सहज येते विसरता. रात्री अपरात्री केवळ चालत जाणाऱ्या कामगारांना तर आठवण्याची आपल्याला काही गरज नाही. रात्री अपरात्री केवळ चालत जाणाऱ्या कामगारांना आठवण्याची आपल्याला काहीही गरज नाही. आपण सारे सारे विसरू शकतो. विस्मरण ही आपली दैवी देणगी आहे. आपण सारे सारे विसरू शकतो. विस्मरण ही आपली दैवी देणगी आहे. विसरणे हेच आपल्या हिताचे आहे. सारे सारे विसरावे हेच आपले ध्येय आहे. विसरून जाऊ सारे, एक सुरात गाऊ सारे, मेरा भारत महान, मेरा भारत महान. धन्यवाद. मराठी विभागाचे खूप खूप आभार. वा वा वा. सर वा वा. धन्यवाद सर. पुढचे कवी आपण विजय चोरमारे सरांना निमंत्रित करतोय. पत्रकार आणि कवी अशी सरांची उल्लेखनीय ओळख आहे. याशिवाय अनुवादक, चरित्र लेखन, संशोधन लेखन, संपादन कार्यही त्यांचं महत्वाचं आहे. पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात, आत बाहेर सर्वत्र हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. शहर मातीच्या शोधात आणि आत बाहेर सर्वत्र या काव्यसंग्रहांसाठी त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. सरांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. विजय चोरमारे सर. नमस्कार. पहिल्या कवितेचं नाव आहे आता या गावात. आता या गावात उरला नाही असा एकही महावृक्ष. आता या गावात उरला नाही असा एकही महावृक्ष. असतील ज्याच्यावर पाखरांची अगणित घरटी आणि व्यापून टाकील साऱ्या गावाला ज्याची कृपाळू सावली. आता या गावात उरला नाही असा एकही महावृक्ष. असतील ज्याच्यावर पाखरांची अगणित घरटी आणि व्यापून टाकील साऱ्या गावाला ज्याची कृपाळू सावली. वृक्ष जो कसलाही सहन करील घाव. वृक्ष जो कसलाही सहन करील घाव आणि खोदत गेले कितीही तरी लागणार नाही ज्याच्या मुळांचा ठाव. वा. कंदिलाच्या डोळ्याने फिरणारा पिंगळा घालीत नाही साध हल्ली भल्या पहाटे गावाला. कंदिलाच्या डोळ्याने फिरणारा पिंगळा घालीत नाही साध हल्ली भल्या पहाटे गावाला. एखादा भटक्यांचा तांडाही ठोकत नाही गावाजवळ ऋणानुबंधाच्या खुंट्या. एखादा भटक्यांचा तांडाही ठोकत नाही गावाजवळ ऋणानुबंधाच्या खुंट्या. पावसाचे पाणी वाहून जाते पावसाबरोबर. पावसाचे पाणी वाहून जाते पावसाबरोबर. ठिपुसभर थांबत नाही ओढ्याला. हिरवेगार होता डोंगर. हिरवेगार होता डोंगर माळावरती खेळतो श्रावण. हिरवेगार होता डोंगर माळावरती खेळतो श्रावण. गावाच्या झाडावर मग कोरडेपणाचा ठसा कसा. कोण उचले कोण मातले कुणी टाकला घेतला वसा. कोण उचले कोण मातले कुणी टाकला घेतला वसा. वा वा. दुसरी कविता, कवितेचं नाव आहे कवी संमेलनाच्या मांडवा बाहेर. कवी संमेलनाच्या मांडवा बाहेर गर्दीत भेटला चेहरा ओळखीचा. कवी संमेलनाच्या मांडवा बाहेर गर्दीत भेटला चेहरा ओळखीचा. नव्या संग्रहाची चौकशी करणारा. अकाली खुना चेहऱ्यावर वय वाढल्याच्या. अकाली खुना चेहऱ्यावर वय वाढल्याच्या. खोल डोळ्यातली स्वप्न विझवून गेलेली. ओळख ही लागेना आणि तोडताही येईना अशा विचित्र कोंडीत मी. ओळख ही लागेना आणि तोडताही येईना अशा विचित्र कोंडीत मी. अंदाज घेण्यासाठी थोडी लांबड इकडची तिकडची हवा पाण्याची. अंदाज घेण्यासाठी थोडी लांबड इकडची तिकडची हवा पाण्याची. बोलता बोलता चमकून गेली वीज त्याच्या कवितेची माझ्या अंगांगातून. बोलता बोलता चमकून गेली वीज त्याच्या कवितेची माझ्या अंगांगातून. 16 वर्षे गेली मध्ये. 16 वर्षे गेली मध्ये. नाव नाही गाव नाही आठवले सगळे दिवस कवितेचे. 16 वर्षे गेली मध्ये. नाव नाही गाव नाही आठवले सगळे दिवस कवितेचे. काव्य वाचन स्पर्धांचे बक्षिसांच्या हावऱ्या दिवसाचे. 16 वर्षे मध्ये गेली. नाव नाही गाव नाही आठवले सगळे दिवस कवितेचे. काव्य वाचन स्पर्धांचे बक्षिसांच्या हावऱ्या दिवसांचे. टाळ्यांच्या लाटेवर स्वार होऊन जायचा हा भाव खाऊन. टाळ्यांच्या लाटेवर स्वार होऊन जायचा हा भाव खाऊन. पहिल्या बक्षिसाचं पाकिट खिशात घालून एकाएकी गायब झाला. कुठं कागदावरही भेटला नाही.
एकाएकी गायब झाला, कुठं कागदावरही भेटला नाही पुन्हा. आणि आज हा अचानक कवी संमेलनाच्या मांडवाबाहेर. आणि आज हा असा अचानक कवी संमेलनाच्या मांडवाबाहेर. तुझ्या कवितेचं काय? माझा सहज साधा प्रश्न. तुझ्या कवितेचं काय? माझा सहज साधा प्रश्न. नुसत्या चौकशीनच त्याचे डोळे तुडुंब. नुसत्या चौकशीनच त्याचे डोळे तुडुंब. चहा घेता घेता सांगू लागला. चहा घेता घेता सांगू लागला, अचानक वडील वारले. सगळं एकदम आलं डोक्यावर घराचं कर्ज. अचानक वडील वारले, सगळं एकदम आलं डोक्यावर घराचं कर्ज. बहिणींची लग्न, आईची आजारपण. सगळं एकदम आलं डोक्यावर घराचं कर्ज. बहिणींची लग्न, आईचं आजारपण. मोकळा श्वास घ्यायला फुरसत मिळाली नाही. कवितेचं बोट सुटलं ते सुटलं, आता जुनी वही सुद्धा सापडत नाही. कवितेचं बोट सुटलं ते सुटलंच, आता जुनी वही सुद्धा सापडत नाही. आज वाटलं ऐकाव्यात कविता म्हणून आलो इथं. आज वाटलं ऐकाव्यात कविता म्हणून आलो इथं. तर तुम्ही छान छोकी जगणारे दुःखाच्याच कविता म्हणताय. तुम्ही छान छोकी जगणारे दुःखाच्याच कविता म्हणताय. वा. खूप धन्यवाद सर. महेश लोंढे सर आले असतील तर त्यांनी आपली कविता सादर करावी अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे जोपर्यंत मी घरात राहणार. डोळ्यांनीच उचलला होता मी तो कोपरा. डोळ्यांनीच उचलला होता मी तो कोपरा आणि ठेवून पाहिला होता दुसऱ्या जागी. मी छताची आणि फ्लोअरची करून नजरेनेच अदलाबदल विचार केला होता की छताचा फ्लोअर म्हणून वापर केला तर स्थिर पाय रोवून थांबता येईल का आपल्याला. खिडकी बाहेरील झाडे, नद्या, डोंगर नजरेनेच उचलून मी घरात आणले होते. पाण्याच्या नळाच्या जागी नदी ठेवून पाहिली होती मी. पाण्याच्या नळाच्या जागी नदी ठेवून पाहिली होती मी आणि एक मोठा वटवृक्षच ठेवला होता कुंडीतल्या रोपाऐवजी. माझ्या खुर्चीच्या जागी मी एक छोटे पठार ठेवून पाहिले होते. बाथरूम मध्ये हत्तींना दुमडता येण्यासाठी तिची रचना कशी बदलायला हवी याचा आराखडाही तयार केला होता मनात. ऑडिओ प्लेअरची जागा मी पक्ष्यांच्या घरट्यासाठी ठेवली होती राखीव. आणि सकाळ दुपार संध्याकाळी कोणता पक्षी काय गाणार हेही ठरवून घेतले होते मनात. मी असाही विचार केला होता या सगळ्यांना घरात आणण्याऐवजी हे घरच उचलावं आणि डोंगराच्या पायथ्याशी नेऊन ठेवावं चित्रातल्या प्रमाणे. पण जोपर्यंत मी घरात राहणार तोपर्यंत माझे तोंड कायम कुठल्या तरी भिंतीकडेच असणार याचा काटा रुतला माझ्या पायात. पण जोपर्यंत मी घरात राहणार तोपर्यंत माझे तोंड कायम कुठल्या तरी भिंतीकडेच असणार याचा काटा रुतला माझ्या पायात. मी निघून आलो बाहेर. दुसरी कविता आहे, तिचं शीर्षक आहे उभे 28. कुणाला वाळीत टाकायचे, कुणाला वाळवंटात. कुणाला वाळीत टाकायचे, कुणाला वाळवंटात. कुणाकडून ओवाळून घ्यायचे ठरवून घेतले. कुणाला वाळीत टाकायचे, कुणाला वाळवंटात. कुणाकडून ओवाळून घ्यायचे ठरवून घेतले. कुणाची दुकाने चालू द्यायची, कुणाला तीर्थयात्रेला पाठवायचे, कुणाला निरोप द्यायचे याची यादी केली. कुणाला खेटायचे, कुणाला रेटायचे, कुठपर्यंत चालायचे, कुठे बसायचे मुक्काम निश्चित केले. कुणाला खेटायचे, कुणाला रेटायचे, कुठपर्यंत चालायचे, कुठे बसायचे मुक्काम निश्चित केले. कुणाची गाथा तरणार, कुणाची गाथा तरणार, कुणाला दर्शन साक्षात्कार होणार मनात त्यांची रांग केली. उभे 28 आडवे केले, त्यावरील आवरणे झटकली, दूर केली. उगवतीचे हिशोब मावळतीपर्यंत नेले. उभे 28 आडवे केले, त्यावरील आवरणे झटकली, दूर केली. उगवतीचे हिशोब मावळतीपर्यंत नेले. प्रत्येक सूर्य प्रदक्षिणेचा धूर केला, रस्ता मुकरर केला. चंदनाचा गंध लावून पितांबर नेसला, चंदनाचा गंध लावून पितांबर नेसला. कमरेवर हात ठेवून हवं तिथं जात राहिलो, कमरेवर हात ठेवून हवं तिथं जात राहिलो. डोळे झाकून वर्षानुवर्ष विटेवर उभारण्याचं नाटक करत
सगळं लक्क पाहत राहिलो, सगळं लक्क पाहत राहिलो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर पुढचे कवी फेलिक्स डिसोजा यांना आपण आमंत्रित करतोय. नोंदी नांदी हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. मोहनिष्ठ कविता हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य सांगता येईल. सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. हॅलो. आवाज येतोय माझा? हा सर येतोय सर येतोय. फेलिक्स व्हिडिओ बंद आहे तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे जरासा. व्हिडिओ पण बंद आहे बघ. बंद आहे का? हो हो हो, बघतो मी. पुढचा कवी घ्या, मी बघतो तोपर्यंत. हॅलो. ओके सर, ठीक आहे. एकनाथ पाटील सर यांना आपण निमंत्रित करतोय. नव्वदीनंतरच्या कालखंडातील महत्वाचे कवी म्हणून त्यांची ओळख आहे. सत्वशोधाच्या कविता आणि खुंट्यांवर टांगलेली दुःख हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. शेती आणि बदलता गावगाडा हे त्यांचे आस्थेचे विषय आहेत. त्यांच्या कविता संग्रहांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांची कविता समाविष्ट केलेली आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका या वाङ्मयीन नियतकालिकाचं ते संपादन करतात. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग, त्रिवर्य प्रभाकर देसाई आणि त्यांचे सर्व सहकारी आणि या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेले सर्व कवी मित्र, मी 2 कविता सादर करतोय. त्यातली पहिली कविता आहे मरण उशाला घेऊन झोपलेले मजूर. भाकरीच्या शोधात हक्काचा मुलूक घरदार आणि आपली माणसं सोडून स्वप्नांच्या उंच शिड्या घेऊन ते हजारो किलोमीटर दूर परमुलखात आले होते पोट भरायला, स्वतःचं आयुष्य उजळवायला. भाकरीच्या शोधात हक्काचा मुलूक घरदार आणि आपली माणसं सोडून स्वप्नांच्या उंच शिड्या घेऊन ते हजारो किलोमीटर दूर परमुलखात आले होते पोट भरायला, स्वतःचं आयुष्य उजळवायला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अख्खं जग लॉकडाऊन झाल्यावर आणि जगण्याचे सारेच मार्ग बंद झाल्यावर मजल दरमजल करीत ते पायीच निघाले होते माघारी आपापल्या गावांनी. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अख्खं जग लॉकडाऊन झाल्यावर आणि जगण्याचे सारेच मार्ग बंद झाल्यावर मजल दरमजल करीत ते पायीच निघाले होते माघारी आपापल्या गावांना. त्यांना कुठे माहित होते अक्षांश रेखांश, माहित नव्हते विषुववृत्ताच्या नेमक्या कुठल्या बिंदूवर असेल आपले गाव. माहित नव्हते विषुववृत्ताच्या नेमक्या कुठल्या बिंदूवर असेल आपले गाव. त्यांच्याजवळ कुठले असणार होकायंत्र, रस्ता चुकू नये, दिशा हुकू नये आणि सापडू नये आपण संचारबंदीच्या जाळ्यात. म्हणून तर त्यांनी निवडला होता रेल्वे रुळांचा आडमार्ग. त्यांना कुठे माहित होता देशाचा नकाशा. एवढीच होती आशा, हे रूळ शोधून देतील हमखास आपल्याला दूरवर हरवलेला आपला गाव. एवढीच होती आशा, ते हे रूळ शोधून देतील हमखास आपल्याला दूरवर हरवलेला आपला गाव. गावाची प्रचंड ओढ आणि पायांना आलेले कितीतरी फोड, चालून चालून थकल्यावर आणि पोटात भुकेचा आगडो मुसळल्यावर पाणी पिऊन मध्यरात्रीच ते विसावले घटकाभरासाठी निर्धास्त रेल्वेच्या पटरीवर. गावाची प्रचंड ओढ आणि पायांना आलेले कितीतरी फोड, चालून चालून थकल्यावर आणि पोटात भुकेचा आगडो मुसळल्यावर पाणी पिऊन मध्यरात्रीच ते विसावले घटकाभरासाठी निर्धास्त रेल्वेच्या पटरीवर. ऊर्जा भरल्यावर शरीरात पुन्हा निघणारच होते ते लांब पल्ल्याच्या शर्यतीवर. त्यांचा विश्वास भाबडा, सारे जग थांबल्यावर कुठली आगीनगाडी कशाला येईल आग ओकत आपल्या झोपेच्या मार्गावर. त्यांचा विश्वास भाबडा, सारे जग थांबल्यावर कुठली आगीनगाडी कशाला येईल आग ओकत आपल्या झोपेच्या मार्गावर. आणि कोण कशाला आक्रमण करील थेट आपल्या जगण्यावर. त्यांनी चिंता तरी करावी कशा.
त्यांनी चिंता तरी करावी कशाला, आभाळाचं पांघरूण आणि रेल्वे पटरीचं अंथरूण ते गाढ झोपी गेले कायमचे स्वतःचं मरण घेऊन उशाला. आभाळाचं पांघरूण आणि रेल्वे पटरीचं अंथरूण ते गाढ झोपी गेले कायमचे स्वतःच स्मरण घेऊन उशाला. त्यांचा गुन्हा एकच, ते खूप गरीब होते, मजूर होते, उपाशीही होते. त्यांचा गुन्हा एकच, ते खूप गरीब होते, मजूर होते, उपाशीही होते. स्वप्न पाहणं त्यांच्या आवाक्याबाहेर आणि भाकरीच्या शोधात ते पडले होते घराबाहेर. भाकरीच्या शोधात ते पडले होते घराबाहेर. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे डेंजर झोन. कुणी कुणाला एक साधं पत्र लिहिलं तरी कुणीही गुन्हेगार ठरू शकतो या देशात. कुणी कुणाला साधं पत्र लिहिलं तरीही कुणीही गुन्हेगार ठरू शकतो या देशात. डेंजर झोन मध्ये उभा आहे देश, मी आणि तुम्ही सुद्धा. तुम्ही बोलायचं नाही धोरणांवर, तुम्ही बोलायचं नाही धोरणांवर, उपस्थिती करायची नाहीत प्रश्न विकासावर. तुम्ही बोलायचं नाही धोरणांवर, उपस्थित करायचे नाहीत प्रश्न विकासावर. पाशवी बहुमतासोबत नसाल तर उद्या तुम्ही गुन्हेगारच असाल. पाशवी बहुमतासोबत नसाल तर उद्या तुम्ही गुन्हेगारच असाल. तुमचा ऐकला जाणार नाही आवाज, तुमचा ऐकला जाणार नाही आवाज. दाबले जातील पद्धतशीरपणे विरोधाचे सूर. अराजक आता फार असणार नाही दूर. चिरडून टाकले जातील प्रश्न विचारणारे लोक, चिरडून टाकले जातील प्रश्न विचारणारे लोक. दडपशाहीचं गाठलं जाईल टोक. तुम्हाला सर्व बाजूनी घेरलं जाईल, तुम्हाला सर्व बाजूनी घेरलं जाईल आणि लोकांचे जगणेच धोक्यात येईल. तरीही काही लोक कसे झोपले आहेत बिनधास्त, तरीही काही लोक कसे झोपले आहेत बिनधास्त. कळालेच नाही चोह बाजूनी कसे करकचून आवळले जात आहेत पाश. काहींनी घेतले आहे नुसते झोपेचे सोंग, काहींनी घेतले आहे नुसते झोपेचे सोंग. आणि काही जण करतायत सारा अलबेल असल्याचं सोंग. पसरत निघालाय सर्वत्र काळोख, पसरत निघालाय सर्वत्र काळोख. विसरत निघालाय माणूस माणसाची ओळख. परस्परातला तुटतो आहे सहिष्णुतेचा धागा, परस्परात आहे सहिष्णुतेचा धागा. आणि शोधूनही सापडत नाही आधारासाठी जागा. उजेड पेरणारे कधीच नष्ट झाले आहेत हात, उजेड पेरणारे कधीच नष्ट झाले आहेत हात. आणि कसा रोखायचा हात, मग हात कडेलोटाच्या टोकावर उभे आहेत लोक, कडेलोटाच्या टोकावर उभे आहेत लोक. आणि आता सोंगाच्या वाकीसाठी व्यवस्थेला कुठेतरी पाडावंच लागेल भोग, करावाच लागेल हल्ला बोल. हक्कांसाठी उतरावंच लागेल रस्त्यावर, तरच जपण्यासारखं मागं काही उरेल शेष. दोस्त हो, बघा कसा डेंजर झोन मध्ये उभा आहे देश, बघा कसा डेंजर झोन मध्ये उभा आहे माझा देश. धन्यवाद. सर धन्यवाद. फेलिक्स डिसूजा सर, तुम्ही कविता सादर करू शकता का? माझी कवितेचं शीर्षक आहे प्रवास आणि हे 2 विभागात विभागलेली कविता आहे, म्हणून मी एकच कविता वाचणार आहे. प्रवास त्याच्यातला पहिला भाग आहे इथून पुढे तू. इथून पुढे कुठे जाणार आहेस, इथे कुठे जाणार आहेस की हाच तुझा मुक्काम, हाच तुझा जन्म, हाच तुझा मृत्यू, ही सुरुवात हा शेवट, की इथून पुढे कुठे जाणार आहेस. किती चाललास, कुठून आलास, वाटेत कोण कोण भेटले, कोणाकडे पसरवले हात, कोणाच्या पोहऱ्यातला पाणी प्यायलास, कोणाच्या पोहऱ्यातला पाणी प्यायलास ओंजळीने. आठवला का एखादा तेजस्वी चेहरा, कुठल्या देवाचा केलास धावा, कोणाकोणाला दिलास खांदा, कोणासाठी सजवलेस फुलांचे हार, कोणाला दिली मुठभर माती, कोणाच्या आठवणीने तडमडलास, भुकेने तडफडलास की जेवू घातले रस्त्यावर ओळख पाळख नसलेल्या कोणीतरी. काय करतोयस मातीने अंगठ्याने, काय करतोयस मातीत अंगठ्याने, कशाशी शोधतोयस अवशेष, की ही भूमी तीच भूमी आहे जिच्या शोधात वणवण भटकावे लागले तुला, की याही पायाखालच्या मातेरात आग्रह नाही मुक्कामाचा. कुठल्याही कथेत शोभून दिसणार नाहीस असा एंटी प्रवासी निघालास तू, कुठल्याही कथेत शोभून दिसणार नाहीस असा एंटी प्रवासी निघालास तू, जो खूप खूप वर्षापासून निघाला आहे प्रवासाला, जो अनवाणी आहे, आणि ज्याच्या पाठीवर गाठोडे आहे पूर्वापार. पण तुला सापडला नाही कुठलाच जादूचा दिवा, पण तुला सापडला नाही कुठलाच जादूचा दिवा, जादूची अंगठी, जादूचे बूट, किंवा तुझ्या करंगळीतून उगवून आले नाही कुठले स्त्रीदळ. तुझा प्रवास सफल संपन्न करणारं गाणारं झाड उगवून आलं नाही रस्त्यात.
घोडबरी अध्यात्म उतरले नाही तुझ्या अंतरंगात. तुला ऐकावी लागली भूक, थकवा आणि मृत्यूची प्रवचन. तुला ऐकावी लागली भूक, थकवा आणि मृत्यूची प्रवचन. तुझ्या तल्लीन नामस्मरणात आड आला उच्चाराचा जन्मजात दोष. म्हणून पोहोचू शकली नाही तुझे आर्त भैरवी देवस्थानापर्यंत. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे एका बहिष्कृत प्रवाशाचे स्वगत. माझ्या वडिलांनी त्याच्या आईचा चेहरा पाहिला नाही कधीच. माझ्या वडिलांनी त्याच्या आईचा चेहरा पाहिला नाही कधीच. ते जन्माला आले आणि आईला मातीचं पांघरून दिलं. वडिलांना मातीची खूप ओढ होती. वडिलांना मातीची खूप ओढ होती. ते जेव्हा आई हा शब्द उच्चारायचे तेव्हा माती खोरायचे पायाच्या अंगठ्याने. वडिलांनी अंथरूण धरलं आणि आई ह्या शब्दाचा जप केला. वडिलांनी अंथरूण धरलं आणि आई या शब्दाचा जप केला मरेपर्यंत. मृत्यूच्या कळाने थकलेला चेहरा एक दिवस शांत देवदूतासारखा उजळला. वाटलं बाबा आता बरे होत आहेत. वाटलं बाबा आता बरे होत आहेत. पण त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर मृत्यूचं हास्य विसावलं न खिडकीकडे डोळे उघडे ठेवून ते मरण पावले. मग आम्ही त्यांना मातीचं पांघरून दिलं. मी इथे कसा आलो, किती वर्ष मी इथे राहिलो हे कोणीच कसं परिचित नाही. मला दिसणारं प्रत्येक दृश्य अनोळखी आहे. मला येणारे आवाज म्हणजे माझ्या पाठीवर आदळणारे दगड आहेत मला बहिष्कृत करणारे. कोणीतरी उभा आहे लांब काठी घेऊन. मला काठीने दूर दूर ढकलतोय. मला दूर दूर जायचं या दगडाच्या प्रदेशातून. मला इतक्या दूर जायचं आहे आणि इतक्या जवळ पोहोचायचं आहे. मला इतक्या दूर जायचं आहे आणि इतक्या जवळ जवळ पोहोचायचं आहे अगदी मातीच्या प्रदेशात. की मला ऐकू येते हाक, की मला ऐकू येतील हाका. जसा मी खेळत आहे अंगणात, खेळत आहे अंगणात आणि घरून कोणीतरी बोलवत आहे, फेली फेली घरी ये. मला इथे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचे कवी मोहन कुंभार सर यांना आपण निमंत्रित करतोय. शिक्षक असणारे कुंभार सर जगण्याची गाथा या काव्यसंग्रहातून आपली एकूण संवेदनशीलता व्यक्त करतात. विविध नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. गोमंतक मराठी अकादमी आयोजित अखिल गोमंतक युवा मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. अण्णाभाऊ साठे आदर्श साहित्यिक पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेचा समावेश केलेला आहे. मोहन कुंभार सर. नमस्कार. आवाज येतो ना? होय सर. येतोय सर, येतोय. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे हाच खेळ उद्या पुन्हा. आता तर आपल्याला खूपच सावध राहावं लागेल. आता तर आपल्याला खूपच सावध राहावं लागेल. विषारी वारे घोंगावत आहेत, गुदमरून चाललाय जीव. घोंगावणाऱ्या वाऱ्यावरही नजर ठेवावी लागेल. घोंगावणाऱ्या वाऱ्यावरही नजर ठेवावी लागेल. पाऊलवाटा, रस्ते, रेल्वे रूळ, विमान मार्ग यांच्यावरही रडार बसवावं लागेल आपल्याच संवेदनांचं. तपासून घ्यावी लागतील आपली इंद्रिय. तपासून घ्यावी लागतील आपली इंद्रिय किंवा बोथट कराव्या लागतील त्यांच्या संवेदना. गाभाऱ्याला वेढलंय लोखंडी गजानी. गाभाऱ्याला वेढलंय लोखंडी गजानी. मूर्त्यांना अडकून ठेवलंय सोन्याचा मुकुट आणि चांदीच्या चपला चढवून आसनाला हिऱ्या मोत्यांचे कप्पे ॲक्युपंक्चरसाठी. पोलिसांचा सक्त पहारा आहे मंदिराभोवती. पोलिसांचा सक्त पहारा आहे मंदिराभोवती. मंदिराच्या भिंतीवर बोर्ड आहे खिसे कापून पासून सावध राहा. मंदिराच्या भिंतीवर बोर्ड आहे खिसे कापून पासून सावध राहा. इथे माणसांनी माणसांपासून सावध असणं गरजेचं. इथे माणसांनी माणसांपासून सावध असणं गरजेचं. युगे 28 उभा विठेवरी. युगे 28 उभा विटेवरी. निंबाखाली प्रकट झाला. अख्ख्या गर्दीला वाकवलं जातंय पाषाणाला जोडलेल्या पायावर.
अख्ख्या गर्दीला वाकवलं जातंय पाषाणाला जोडलेल्या पायावर आणि माणसं नतमस्तक होत आहेत हाताला येतील तशा नोटा टेकून. भ्रष्टाचाराच्या नावावर एक एक प्याद बाजूला होतंय. भ्रष्टाचाराच्या नावावर एक एक प्याद बाजूला होतंय. सत्तेच्या सारीपटावरून अख्खा देश लुटून सोन्यानं मढवलेल्या मूर्त्यांची सुरक्षा आणखीनच वाढत जाते. विचारांना निर्वंश बनवून अविचारांचं क्लोनिंग आता सुरू झालेलं आहे. विचारांना निर्वंश बनवून अविचारांचं क्लोनिंग सुरू झाले आहे. स्पीकरवर कांठळ्या बसवणारा आवाज ऐकू येतोय. स्पीकरवर कांठळ्या बसवणारा आवाज ऐकू येतोय. मंदिराच्या बाहेर चेंगराचेंगरीत माणसं मरताहेत. मंदिराच्या बाहेर चेंगराचेंगरीत माणसं मरताहेत. आजचा खेळ बंद. आजचा खेळ बंद. हाच खेळ उद्या पुन्हा. हाच खेळ उद्या पुन्हा. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे कोणत्या मिरवणुकीत सामील झालोय मी. पालखी चालली वाजत गाजत शरीराला लटकवलेले पाय ओढत. पालखी चालली वाजत गाजत शरीराला लटकवलेले पाय ओढत मी मिरवणुकीत सामील. मी चाललो आहे मिरवणुकीच्या कोलाहलातून. थंडी, वारा, ऊन, अपमान, अवहेलना, फेटाळणी अंगात भिनवत. मी चाललो आहे मिरवणुकीच्या कोलाहलातून. थंडी, वारा, ऊन, अपमान, अवहेलना, हेटाळणी अंगात भिनवत. मी चाललोय सर्वांबरोबर पण माझे सोबती कोणीच नाहीत. मी चाललोय सर्वांबरोबर पण माझे सोबती कुणीच नाहीत. कुणीच काही बोलत नाही, कुणाच्या घोषणा नाहीत. कुणीच काही बोलत नाही, कुणाच्याच घोषणा नाहीत. पालखीच्या भोईंची मात्र खांदे पालट अंतरानं. हे रस्ते नेमके कुठे जातात? हे रस्ते नेमके कुठे जातात काहीच अंदाज नाही. आटत चाललंय आयुष्य प्रत्येक पावलागणिक. आटत चाललंय आयुष्य प्रत्येक पावलागणिक. आणि जिथं ही पालखी थांबते तिथं आधीच जळत होती प्रेत. आणि जिथं ही पालखी थांबते तिथं आधीच जळत होती प्रेत. आता इथून मागही फिरता येत नाही. आता इथून मागही फिरता येत नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचे कवी शशिकांत हिंगोनेकर सर यांना आपण निमंत्रित करतोय. निवृत्त शिक्षणाधिकारी म्हणून सरांनी काम केलेलं आहे. युद्ध सुरू आहे, अंतर्भेदी, कवितेचे दिवस, बेटबंद भावनेचे, नवे स्वगत, छलचक्र, मोकळे आकाश आणि ऋतुपर्व यांसारखे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांच्या कविता संग्रहांना मिळालेले आहेत. मी शशिकांत हिंगोनेकर सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. माझा आवाज येतोय? येतोय सर. व्हिडिओ बंद आहे सर, व्हिडिओ बंद आहे. एक मिनिट. हा येतोय आता. आता आहे सगळं आहे येतोय? व्यवस्थित. नमस्कार. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे काल प्रवाहात. काळाच्या प्रवाहात वाहतच गेलो. काळाच्या प्रवाहात वाहतच गेलो. किनारा कुठे दिसलाच नाही. काळाच्या प्रवाहात वाहतच गेलो. किनारा कुठे दिसलाच नाही. चिंब भिजलो शिजलो. चिंब भिजलो शिजलो. अंतरीचा स्पर्श कुणाचा झालाच नाही. अंतरीचा स्पर्श कुणाचा झालाच नाही. ही कुठली प्रतीक्षा घेरून आहे आयुष्याला. ही कुठली प्रतीक्षा घेरून आहे आयुष्याला. संध्याकाळच्या सावल्या पडतायत मनाच्या उदास डोहात. संध्याकाळच्या सावल्या पडतायत मनाच्या उदास डोहात. श्वासांचे थवे झाले आहेत सैरभैर. श्वासांचे थवे झाले आहेत सैरभैर. धमण्यांचे ठोके मंद थरथरतायत. धमण्यांचे ठोके मंद थरथरतायत. उडून चालली आहेत दिवसांची पाने. उडून चालली आहेत दिवसांची पाने. निष्पर्ण होताना होतो आहे बकास. निष्पर्ण होताना होतो आहे बकास. कधीतरी सुटेल वारा. भरून येतील काळजातले ढग.
कधीतरी सुटेल वारा, भरून येतील काळजातले ढग, कोसळतील पावसाच्या चैतन्यधारा, कोसळतील पावसाच्या चैतन्यधारा, भिजेल माती फुटतील नवे कोंब, भिजेल माती फुटतील नवे कोंब, मिठीत येईल स्वप्नांचे उमलते आकाश, मिठीत येईल स्वप्नांचे उमलते आकाश. हे वेदनेचे पक्षी येऊन बसतील मनाच्या थरथरत्या फांदीवर, हे वेदनेचे पक्षी येऊन बसतील मनाच्या थरथरत्या फांदीवर. पक्ष्यांच्या डोळ्यातील करुणा माझ्याही डोळ्यात उतरत जाईल खोलवर, पक्ष्यांच्या डोळ्यातील करुणा माझ्याही डोळ्यात उतरत जाईल खोलवर. मी उघडून ठेवील माझ्या काळजाचे दार, मी उघडून ठेवील माझ्या काळजाचे दार. माझे आकाश पक्ष्यांना देईल उडण्यास, माझे आकाश पक्ष्यांना देईल उडण्यास. पक्ष्यांच्या पंखात पुन्हा नवे बळ, पक्ष्यांच्या पंखात पुन्हा नवे बळ. विरघळून जाईल माझ्या वेदनेची कळ, विरघळून जाईल माझ्या वेदनेची कळ. पुन्हा उमलतील कविते तुझी माझी संवादाची फुले, पुन्हा उमलतील कविते तुझी माझी संवादाची फुले. शब्दांचे सारे तारांगण बहरून जाईल संवादात, शब्दांचे सारे तारांगण बहरून जाईल संवादात. एक एक शब्द नवा सुगंध देईल जगण्याला, एक एक शब्द नवा सुगंध देईल जगण्याला. खूप दिवसानंतर कविते तुझ्या मनाचे आकाश माझ्या मिठीत येईल, खूप दिवसानंतर कविते तुझ्या मनाचे आकाश माझ्या मिठीत येईल. मी उंच उडेल तुझ्या आकाशात, मी उंच उडेल तुझ्या आकाशात. माझ्याही स्वप्नांचे पंख पुन्हा फडफडतील, माझ्याही स्वप्नांचे पंख पुन्हा फडफडतील. ही संवादाची फुलं निरंतर उमलत राहावी, ऐन ग्रीष्मात सावली व्हावी घनदाट. ही संवादाची फुलं निरंतर उमलत राहावी, ऐन ग्रीष्मात सावली व्हावी घनदाट. काल प्रवाहात कवीने ऐकवायची नसते प्रत्येक कविता, काल प्रवाहात कवीने ऐकवायची नसते प्रत्येक कविता. एखाद्या कवितेला जगूही द्यायचे असते मुक्तपणे तिच्या आकाशात, एखाद्या कवितेला जगूही द्यायचे असते मुक्तपणे तिच्या आकाशात. असेच असेच वाटू लागले आहे आजकाल, असेच असेच वाटू लागले आहे आजकाल. पण माझा आवाज येतोय ना? होय सर. दुसरी कविता, मुक्तीच्या प्रदेशात, मुक्तीच्या प्रदेशात. आयुष्यभर तुरुंगातच होतो, आताही दुसऱ्या तुरुंगात रवानगी झाली. आयुष्यभर तुरुंगातच होतो, आताही दुसऱ्या तुरुंगात रवानगी झाली. हर एक जण वाट पाहतच असतो मुक्तीची, हर एक जण वाट पाहतच असतो मुक्तीची. मलाही तसेच वाटते मुक्तीसाठी तडफडतोय मीही, मलाही तसेच वाटते मुक्तीसाठी तडफडतोय मीही. कुठले आकाश येणार आहे माझ्या वाट्याला कुणास ठाऊक, कुठले आकाश येणार आहे माझ्या वाट्याला कुणास ठाऊक. माझे पंख थरथरतायत, धापही लागते श्वासांना, माझे पंख थरथरतायत, धापही लागते श्वासांना. रक्तही गोठून चाललंय रक्त नलिकातून, रक्तही गोठून चाललंय रक्त नलिकातून. कुठल्याही क्षणी थांबू शकते माझी फडफड, कुठल्याही क्षणी थांबू शकते माझी फडफड. आणि अजून तर मला खूपच लांब पल्ला गाठायचा आहे, आणि अजून तर मला खूपच लांब पल्ला गाठायचा आहे. रोज नवा दिवस उगवतोय आणि मावळतोही, रोज नवा दिवस उगवतोय आणि मावळतोही. रात्रीला मिठीत घेऊन मी झोपतोय खरा, रात्रीला मिठीत घेऊन मी झोपतोय खरा. पण एखादी पहाट मला नक्कीच हुलकावणी देईल, पण एखादी पहाट मला नक्कीच हुलकावणी देईल. असेही स्वप्न माझा पिछा सोडत नाही आजकाल, असेही स्वप्न माझा पिछा सोडत नाही आजकाल. आलो कसा आणि जाणार कुठे कुठलाही थांग पत्ता लागतच नाही, आलो कसा आणि जाणार कुठे कुठलाही थांग पत्ता लागतच नाही. सतत जगतच राहिलो मी सभोवतालच्या श्वासांसाठी, सतत जगतच राहिलो मी सभोवतालच्या श्वासांसाठी. मी कधीच माझा विचार केला नाही, मी कधीच माझा विचार केला नाही. कसे निघून गेले आयुष्य कळलेच नाही, कसे निघून गेले आयुष्य कळलेच नाही. आता आयुष्य निघता निघत नाही, आता आयुष्य निघता निघत नाही. श्वासही मोजायची इच्छाच उरली नाही, श्वासही मोजायची इच्छाच उरली नाही. अकाली ओढून नेईल कुणी कुठल्या आवेगात याची भीती मनात नाही, अकाली ओढून नेईल कुणी कुठल्या आवेगात याचीही भीती आता मनात नाही. काय असते ना आयुष्य, क्षणात येणे
आणि क्षणात जाणे. काय असते ना आयुष्य, क्षणात येणे आणि क्षणात जाणे. थांबणार नाही हे अवकाश, विझणार नाही हा सभोवताल. थांबणार नाही हे अवकाश, विझणार नाही हा सभोवताल. चालतच जायचे आहे, उडतच राहायचे आहे. चालतच जायचे आहे, उडतच राहायचे आहे. जोपर्यंत आहे काळजाची उघडझाप, जोपर्यंत आहे काळजाची उघडझाप. काही कविता घेऊन जाणार आहे मी, काही कविता घेऊन जाणार आहे मी. माझ्यानंतर त्या माझ्या आठवणी सांगतील. काही कविता घेऊन जाणार आहे मी, माझ्यानंतर त्या माझ्या आठवणी सांगत राहतील. जमले तर वाचत राहा माझ्या कवितेला आणि मलाही. जमले तर वाचत राहा माझ्या कवितेला आणि मलाही. कुठलीही आसक्ती ठेवून जाणार नाही मी, कुठलीही आसक्ती ठेवून जाणार नाही मी. मुक्तीच्या प्रदेशात जगतोय मी सर्व काल, मुक्तीच्या प्रदेशात जगतोय मी सर्व काल, मुक्तीच्या प्रदेशात जगतोय मी सर्व काल. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण पुढचे कवी मनोज बोरगावकर सरांना निमंत्रित करतोय. ललित लेखन, समीक्षा लेखन, कादंबरी लेखन म्हणून सरांचं काम महत्वाचं आहे. त्यांची नदिष्ट ही कादंबरी सध्या चर्चित आहे. त्यांचा कोरा कागद निळी शाही हा काव्यसंग्रह महत्वाचा आहे. त्यांना विशेष सन्मान मिळालेला आहे, तो असा की मुंबईतील भारतीय विद्याभवनाच्या 13 शिखर 13 आवृत्तिया या प्रकल्पासाठी 13 भाषातील 13 ज्ञानपीठ विजेत्या कवींच्या संभावनाये निवडल्या गेल्या. त्यात कुसुमाग्रजांची शिखर म्हणून आणि बोरगावकर सरांच्या कवितांची संभावनाये म्हणून निवड झालेली आहे. तर मी मनोज बोरगावकर सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे आत्महत्येपूर्वीचे स्वागत. आत्महत्येसाठी रूढ अर्थाने तसं ठोस कारण नाहीच. आत्महत्येसाठी रूढ अर्थाने तसं ठोस कारण नाहीच. जगण्यासाठी तरी कुठे होतं म्हणा. अतिउच्च दाबाची विजेची तार गच्चीवरून अंदाजे 4 फुटावरून जाते. अतिउच्च दाबाची विजेची तार गच्चीवरून अंदाजे 4 फुटावरून जाते. मृत्यूला लोंबकळण्याची कल्पनाच मला अफलातून वाटते. आत्महत्येचा कोणताही पूर्वानुभव नसताना मी पूर्ण पूर्वतयारी करून घेतो. आत्महत्येचा कोणताही पूर्वानुभव नसताना मी पूर्ण पूर्वतयारी करून घेतो. आत्महत्येचेही काही संकेत असतात, चिठ्ठीही लिहावी लागते. आत्महत्येचेही काही संकेत असतात, चिठ्ठीही लिहावी लागते. मी लिहितो, माझ्या आत्महत्येसाठी कोणा एकाला जबाबदार धरू नका. मी लिहितो, माझ्या आत्महत्येसाठी कोणा एकाला जबाबदार धरू नका. सहवासात आलेल्या प्रत्येकानं आपापल्या परीनं मला आत्महत्येसाठी बळच दिलंय. आत्महत्या देखणी कशी होईल या अँगलनेही मी जरा विचार करतो. आत्महत्या देखणी कशी होईल या अँगलनेही मी जरा विचार करतो. एवढ्यात समोरच्या गॅलरीत एक तरुण मुलगी येऊन सावकाश पाणी पिऊन जाते. एक तरुण येऊन सावकाश पाणी पिऊन जाते. माझी आत्महत्येची स्वगताची लिंक जराशी तुटते. दाढी केली असती तर अधिक बरं झालं असतं. दाढी केली असती तर अधिक बरं झालं असतं. पुन्हा सगळं सुरळीत होण्यासाठी थोडा वेळच जावा लागतो. पूर्वतयारीचा भाग म्हणून म्हणा किंवा शेवटची इच्छा म्हणून म्हणा, टागोरांच्या कविताही शेवटची म्हणा टागोरांच्या कविताही वाचून घेतो. लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत ऍडिशन्स घेतो. मूळ संहितेला जराही धक्का न लागू देता. असेल जन्म पुढचा तर माझा देहच कविता व्हावा आणि अजरामर कविता म्हणून मी साऱ्यांच्या ओठी राहावं. अजरामर कविता म्हणून मी साऱ्यांच्या ओठी राहावं. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे ती कधी कधी माणसासारखी वागते एवढेच. ती जन्मावी म्हणून मी वेदनेशी समागम केलं. ती जन्मावी म्हणून मी वेदनेशी समागम केलं. तिला सृजनाचे डोळे लागावे म्हणून तुकोबा ज्ञानाईच्या शब्दांनी तिची ओटी भरली. तिनं बाळसं धरावं म्हणून सकून शब्दांची ओटी तिला दिली. तिनं बाळसं धरावं म्हणून सकस शब्दांची घुटी तिला दिली. तिला कोणाची दीठ लागू नये म्हणून शकून शब्दांची मनगटी तिला बांधली. जगण्याला तावून सुलाखून सामोरी जावी म्हणून थंडीत तिला वाऱ्यावर सोडलं. पावसात तुडुंब भिजवलं, उन्हात तिचं घर बांधलं. आपली फिगर बिघडण्याची जराही पर्वा न करता खूप दिवस तिला अंगावर पाजलं. आपली फिगर बिघडण्याची जराही पर्वा न करता खूप दिवस तिला अंगावर पाजलं.
झाडाची पानं मोजून सावलीचा हिशोब नसतो लावायचा. झाडांची पानं मोजून सावलीचा हिशोब नसतो लावायचा. हे उंजावं तिला म्हणून पाखरांची भाषा तिला अवगत केली. सजातीयांची कत्तल न करण्याचा जीन्स तेवढा तिच्यात घालायचा राहून गेला. म्हणून माझी कविता कधी कधी माणसासारखी वाटते. एवढेच. धन्यवाद. वा वा. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. पुढचे कवी आपण संतोष पद्माकर पवार सर यांना निमंत्रित करतोय. सरांचे कबुली, कविता मला भेटली, भ्रमिष्ठाचा जाहीरनामा, पिढी पस्तेर प्यादेमात, बहादूर थापा आणि इतर कविता हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. मसापच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश केलेला आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद. माझा व्हिडिओ दिसणार नाही तुम्हाला, रेंजचा प्रॉब्लेम आहे. हरकत नाही, काही हरकत नाही सर. हरकत नाही. समजून घ्या प्लीज. तर मी माझी पहिली कविता वाचतो. बिना दरवाजा बिना खिडकीची, अंधार कोठडीची गाडी अंधार भुडकीची. बिना दरवाजा बिना खिडकीची, अंधार कोठडीची गाडी अंधार भुडकीची. सुटणार आहे कधी, वेळ काय आहे त्या गाडीची त्या भोकाडीची. सुटणार आहे कधी, वेळ काय आहे त्या गाडीची त्या भोकाडीची. तिथे कोंबलेले आहेत कोण कोण, कोण्या देशी जाऊन थांबेन म्हणून आमेन. अंधाराच्या गाडीला अंधाराचे हेडलाईट, अंधाराचा धूर अंधाऱ्या रातीला, अंधाराचा कोळसा अंधाऱ्या इंजिनाला, अंधाराचे चालक अंधाराच्या रुळाला, अंधाराचे सिग्नल अंधाऱ्या स्टेशनला, आंधळे चौकीदार अंधाऱ्या चौकीला. लोखंडाची चाके घासताय घासताय, लोखंडाची चाके घासताय घासताय. ठिणग्या तिथेच उडताय उडताय. एवढाच प्रकाश आहे, तिथेच एकमेव आशा आहे, तिथेच एकमेव आशा आहे. दुसरी कविता. खरडकाम खोदकाम चालू आहे, खरडकाम खोदकाम चालू आहे. गावातल्या जुन्या भिंती मी स्वच्छ करू लागलो हे, मला तेच एक काम मिळाले हे. भिंतीवर चित्र आहेत म्हणता, अग्नीत एका खालोखाल एक. ती पुसू लागलो हे आजपासून, ती पुसू लागलो हे आजपासून. तर काळाचा एक एक पापुद्रा येऊ लागला हे हाताखाली. मी पंजा खरडून जाईस्तोवर काढली भिंत खरडून, मी पंजा खरडून जाईस्तोवर काढली भिंत खरडून. तर खाली गाय वासरू मिळाली आहे, त्यांना मी एक चारापिंडी दिली, नि ती जोडी गोशाळेत चालती झाली आहे. किलोवर शेण आणि लिटरवर गोमूत्र विकले जाते हे, त्यांचे महिमा व्रत अंगीकारले, त्यांचे महिमा व्रत अंगीकारले जाते हे. संस्कृती तरली जाती है, त्या खाली आला है एक नांगरधारी शेतकरी. मी त्याला त्याची जमीन विचारली आहे, काहीच गावणार नाही तरी तो पावनारकडे चालत गेला आहे. मग सापडला एक मरून पडलेला हत्ती, मग सापडला एक मरून पडलेला हत्ती. काळा कोळ हडकुळा, त्याचे धूड एका तलावात पडले, त्याचे पाय बहुधा मगरीने खाल्लेले. त्याच्या सोंडेत म्हणे एक कमळही होते, जो त्या सुतरफेणी म्हाताऱ्याला ब्रह्म समजून अर्पण करताना मेला म्हणताय. पुढे सापडली एक पंथी, जिच्यात तेल आणि वात शाबूत आहे, तिच्यात तेल आणि वात शाबूत. आणि ती अग्नीच्या शोधात आहे, मी आणखी भिंत घासतात ठिणग्या बाहेर पडू लागले आहे. ती आता दारुगोळ्यासारखी धुमसू लागली आहे. कमलदल मिटता है दलदल वाढली आहे, कमलदल मिटता है दलदल वाढली आहे. भिंत अवघी देश नकाशासारखी झाली आहे. माझ्या हाती खरवडून रक्ताची नदी लागली आहे. तिच्या उगमाशी त्यांनी श्रद्धेने फुल वाहिले. गोष्ट भिंतीचीच होती, अजून इथली माती कोणी उकरली आहे. गोष्ट भिंतीचीच होती, अजून इथली माती कोणी उकरली आहे. एक सत्याची हाक तिथे पेरली आहे. एका अजस्र लोटानंतर इथेही चिखलच साठणार आहे, एका अजस्र लोटानंतर इथेही चिखलच साठणार आहे.
इथेही चिन्हांचे खेळ पुन्हा गाडले जाणार आहे. इथेही त्या दाढीदारी माणसाचे पुन्हा शिल्प मिळणार आहे. इथेही पुन्हा त्या दाढीधारी माणसाचे शिल्प पुन्हा मिळणार आहे. धन्यवाद. वा वा. धन्यवाद सर. पुढचे कवी आपण नामदेव कोळी यांना निमंत्रित करतोय. सरांचा काळोखाच्या कविता हा अलीकडेच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आहे. याशिवाय वाघूर ही त्यांची एक महत्वाची ओळख आहे. शिवाय आजच त्यांना शिवाजी विद्यापीठाचा एक पुरस्कार त्यांच्या काव्यसंग्रहाला मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. मला वाटते आता म्हणजे यांच्यानंतर फक्त अध्यक्ष राहत आहेत ना? होय. हॅलो. हा हा. येस. हॅलो. कोळी सर म्हणा, कविता सादर करायला हरकत नाही. हा, माझा आवाज येतो ना? हो, येतोय. ओके ओके. वडील गेल्यानंतरच्या 2 कविता. पहिली कविता, समुद्र न पाहिलेला माणूस. बापानं समुद्र पाहिला नाही, मग त्याची गाज ऐकणं, वाळू पात्रात शिंपले शोधणं, लाटांशी बेधुंद खेळणं, किनाऱ्यावरून क्षितिज न्याहाळणं, या गोष्टींना पारखात समुद्र न पाहिलेला माणूस. पिंपळ पारावरून येणाऱ्या जाणाऱ्याला मुंबईत राहणाऱ्या लेकाचं कौतुक सांगताना ढवळून निघायचा त्याचा तड, भरून यायचे अथांग डोळे काठोकाठ. वाटेला आलेल्या अमावस्यांशी झुंजताना, रानात आभाळ भरून येताना, वाघूरच्या पुराचा चहाड घेताना, टम्म चरून आलेले गुरं पाहताना, लेकरांच्या डोळ्यातील आनंद न्याहाळताना, मी बापाच्या चेहऱ्यावर उधाणलेला समुद्र पाहिलाय. मी बापाच्या चेहऱ्यावर उधाणलेला समुद्र पाहिलाय. वा वा. पुढची कविता, धाक. अंगणात बिनघोर पडून असतात कुत्री, छपराच्या ठुनीचा घेत नाही कोणी आधार, कोपऱ्यात पडलेल्या गडाय काठीला स्पर्शले नाही कोणीच कित्येक दिवसात. पायथ्याकडे जाणाऱ्या सावल्या पाहून कोणी हाकारत नाही अंगणातून, भर दुपारी चुलीवर चहाचं आंधण ठेवताना कुरकुरत नाही कोणी सवयीचं. घडी घडी डोक्यावरचा पदर सावरणारे हात किनकिनत नाहीत घरभर पूर्वीसारखे, बशीतल्या सुरख्या रशीच्या फुरक्या पडत नाहीत कानांवर खाताना पिताना, गोखल्यातल्या गाथेवर चढलीये मुठभर धूळ, घोडवचीवर पडून आहे पसारा, अडगडीतून पसार आहेत कुऱ्हाड फावडं कुदाळ घमेली, पावलांच्या आवाजाने हलत्या सावलीने खकारण्याच्या आवाजाने आता कोणाला काहीच फरक पडणार नाहीये. पावलांच्या आवाजाने हलत्या सावलीने खकारण्याच्या आवाजाने आता कोणाला काहीच फरक पडणार नाहीये. बाप गेल्याने घरातला धाकही संपून गेलाय. बाप गेल्याने घरातला धाकही संपून गेलाय. वा वा वा. धन्यवाद सर. आता कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख सरांना विनंती आहे की त्यांनी कविता सादर करावी. त्याच्या आधी मी त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगते. तसा परिचय देण्याची गरज नाहीये, तरी सुद्धा एक औपचारिकता म्हणून हा भाग पार पाडते. सनदी अधिकारी असणारे देशमुख सर मराठीतील महत्वाचे साहित्यिक म्हणून आपण त्यांना ओळखतो. कवी, कादंबरीकार, ललित लेखन, वैचारिक लेखन, संपादित लेखन असं अनेक क्षेत्रात त्यांचं काम महत्वाचं आहे. सामाजिक आणि ग्रामीण विषय त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी असतात. बळीवंत, आषाढ माती, बोलावे ते आम्ही हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. बोलावे ते आम्ही या काव्यसंग्रहाला 2017चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्कारासह महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका, महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार असे अनेक महत्वाचे पुरस्कार त्यांच्या लेखनाला प्राप्त झालेले आहेत. ती यादी खूप मोठी आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या कविता सादर कराव्या आणि एकूण कवींनी ज्या काही कविता सादर केल्या त्याच्यावर आपलं मनोगत थोडक्यात मांडावं. श्रीकांत देशमुख सर.
सर माईक बंद आहे तुमचा. हा हो. आमचे मित्र प्रभाकर देसाई आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचं सूत्रसंचालन करणारी मनीषा. सूत्रसंचालन किती नेमकं आणि ओघवत असावं याचा आदर्श मनीषाचं सूत्रसंचालन ऐकून मला झाला. तर म्हणजे अध्यक्ष म्हणून सगळ्यांच्या कविता ऐकण्याची एक नैतिक जबाबदारी माझ्याकडे होती आणि ती मी पुरेशा जबाबदारीने पार पाडली आहे असा एक माझा स्वतःचा समज आहे. या निमित्ताने माझ्या सगळ्या समकालीन कवी मित्रांच्या कविता ऐकायला मिळाल्या आणि ह्या सगळ्या कविता ऐकल्यानंतर वर्तमानाची कविता कशी आहे आणि ती किती गंभीर स्वरूपाची आहे याचा साक्षात्कार या कवी संमेलनातून झालेला आहे. तर म्हणजे काळाचा प्रतिध्वनी ललित साहित्यामध्ये उमटणं ते आपण बरेचदा बघतो की स्वातंत्र्यपूर्व कालखंड असेल किंवा स्वातंत्र्याची चळवळ असेल किंवा नंतर ते सगळे जागतिकीकरणाचा कालखंड असेल आणि अनेक पडझडीचं जे सगळं वातावरण असेल या सगळ्यांना कलावंत न्याय देऊ शकतो का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. परंतु ही आजची कविता ऐकल्यानंतर मला वाटलं की आजचा कवी हा आपल्या काळाशी अतिशय मनपूर्वक असा समरस झालेला आहे. या काळाचा ध्वनी त्याला वरती काटा आणणार आहे किंवा इरफाननी मजुरांच्या पावलांचा प्रकाश अशी प्रतिमा वापरला किंवा मनोज बोरगावकरची मला आवडणारी जी कविता आहे ती पुन्हा त्यांनी सादर केली. म्हणजे आत्महत्येच्या संदर्भात अशाही पद्धतीने पाहता येऊ शकतं हे मनोजच्या कवितेतून घडतं. संतोष पवार असेल, मोहन कुंभार असेल, मोहन कुंभारांच्या कवितेमध्ये खऱ्या अर्थाने खरं म्हणजे प्रवीण बांदेकर, अजय कांडर, आमचा मित्र गोविंद काजरेकर, वीर धवल परब यांच्यासारखंच एक वेगळं जग मोहन कुंभारांच्या कवितेमध्ये येताना आपल्याला दिसतं. महेश लोंढे हा तर अतिशय महत्वाचा कवी आहे. निद्रा नाशाची रोजनिशी हा त्याचा कविता संग्रह प्रत्येकानं आवर्जून वाचावा अशा स्वरूपाचा आहे. आज मी माझ्या कविता वाचण्यापूर्वी मनोज बोरगावकर हा माझा जो सन्मित्र आहे त्याला जो सन्मान प्राप्त झाला त्याच्याबद्दल त्याचं या कवी संमेलनाच्या वतीने सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि लोळण फुगडी हा माझा जो नवीन कविता संग्रह आलेला आहे ही मालिका कविता आहे त्याच्यामधले काही तुकडे मी आपल्या समोर ठेवतो. दशदिशा टाकील गिळून मला, दशदिशा टाकील गिळून मला, मी सोंगलेला विठ्ठल जाईल पांगून सैरभैर रानात. मला तर टाचावे लागते त्याचे शरीर एक एक टाका घालून, मला तर टाचावे लागते त्याचे शरीर एक एक टाका घालून परोपरीनं त्याचा देह न ढासळण्याची. नापिक शेतीच्या बांधावर हात उभारून मी होतो मग विठ्ठल. नापिक शेती क्षितिजाच्या धुरकट पडद्या आडून, क्षितिजाच्या धुरकट पडद्या आडून दिसतात असंख्य कोबेतून गेलेले चेहरे. क्षितिजाच्या धुरकट पडद्या आडून दिसतात असंख्य कोबेतून गेलेले चेहरे. आभाळाची वेलांटी ओरबडून घेतात चावा कडकडून अजानुबाहू माझ्या काळ्या देहाचा. कुठल्या शाळेच्या पायरीवर ठिपकत नाहीत शब्द, कुठल्या शाळेच्या पायरीवर ठिपकत नाहीत शब्द की ओल धरत नाही माती. भिंतीचे पोपडे उडून जावे तसे होतो आपण भलेपणाच्या पाठीवर. जिथं पेरावं काही नामांकित बियाणं तिथंच तर दुष्काळानं ओल धरलेली. जिथं पेरावं काही नामांकित बियाणं तिथंच तर दुष्काळानं ओल धरलेली. रुजवून येतो पुन्हा पुन्हा तोच दुष्काळ ओला सुका. रुजवून येतो पुन्हा पुन्हा तोच दुष्काळ ओला सुका. मातीची हरवून जाते भाषा, एखादे नांदते घर ओसाड व्हावे तशी मातीची हरवून जाते भाषा. यानंतरची कविता आहे पुण्यात गेलो, पुण्यात गेलो देहूचा रस्ता विचारला.
पुण्यात गेलो, देहूचा रस्ता विचारला, गुगल मॅप लावा म्हणाले, लावला. मॅपवर देहू दिसत होती, तुक्या नव्हताच कुठे दिसत. म्हटलं तुक्या हरवला असावा गुगलवरून. आपण असेच पुढे जाऊ, तुक्या हरवला तरी त्याला शोधणारे आपण हरवून जाऊ नये म्हणून. मग गुगल पाहताना मीच तुक्या झालो. खूप काही शोधत बसलो माझ्या काळातले, इंद्रायणी, भंडारा डोंगर, उडालेल्या वह्या, जिजाबाई, मंबाजी, बहिणाबाई शिवूरकर, ती पाखरं कणसाभोवती फिरणारी आणि मी त्यांना ठेवलेलं पाणी. आणि सर्वात शेवटी ते आभाळ ज्याच्यात मी उडून गेलो सदेह. मी आलो मग मंदिरात. खूपच बरं वाटलं हो. अगदी श्यामच्या आईने म्हणावे तशी ती रुक्मिणीच होती, एकटी जगणारी. तशा सगळ्याच बाया असतात कायम रुक्मिणी. काय होतं की आपल्याला जे सांगायचं ते हरवत जातं. उरतो आपण भंडाऱ्यातल्या दुष्काळासारखे, जातात हरवून अभंग, इंद्रायणी जाते सुकून, आणि आपण तुक्याविषयी बोलता बोलता उगाच बरळत जातो भोवताला विषयी त्याच्यासारखेच. तर मूळ मुद्दा असा की मी गेलो देहूला. आता त्यात काय विशेष, अनेक जातात, मी गेलो. आता जाता जाता एवढंच सांगतो, मी देहूला गेलो आणि मेलो. तुक्या मला कुठेच गवसला नाही. ना जिजाबाईच्या घरी होता, ना इंद्रायणीत, ना होता भंडाऱ्याच्या डोंगरात, ना कोणाच्या डोळ्यात. शेवटी नाहीच गवसला तुक्या. परत त्यांना पुन्हा गुगल मॅप लावला तर मी देहू पासून दूर निघताना तो मला दिसू लागला. टाळ वाजवताना, एकटाच गाताना, भंडाऱ्याच्या डोंगरात सूर्यासारखा उगवताना. तो म्हणाला, तुझ्या हाती गुगल आहे हे बरे झाले. त्या काळी जिजा आणि हा भंडारा आणि ही इंद्रायणी आणि दही वरणारे कुणबी डोळे हेच माझे गुगल होते. तुम्हाला मी जे काही दिसतो ते या गुगल मुले. मी हरवलो तरी चालेल, पण नका हरवून जाऊ माझ्या जिजा इंद्रायणीला. आता मी तरी काय बोलणार. मी म्हणालो, हरवता तू माझ्या बाप्पा सापडलास की रे शेवटी. आता मी तुला हरेक माणसात शोधत जाईल की शोधत, जो जपतो तुक्या होऊन. शेवटी तुका सापडलाच मला. पहाटेच्या प्रहरी दव होऊन गवताच्या पात्यावर तो अलगद उतरून येत होता. आणि शेवटची कविता. लख उजेड पसरलाय वाळवंटी, स्ट्रेचरवर अस्ताव्यस्त विठ्ठलाची बॉडी. कोणी म्हणालं विठ्ठल कसा मेला काही कळलं का. आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू संशयास्पद आहे सारं. पोस्टमार्टम शिवाय काहीच कळणार नाही. विसेराही घ्यावा लागेल बहुधा. कोणी म्हणालं हा खरा विठ्ठल नाहीच. विठ्ठल तसा तर अमर आहे, पसरलाय चराचरात. कमरेवर भळभळती जखम असली, हाताखाली साखळ दिली म्हणून काय झालं. त्याला नाही होत जंतू संसर्ग, गँग्रीन, कॅन्सर, बीपी काही. कोणी म्हणालं तो तर कधीचाच मेलाय. गेलाय सदेह तुकोबा संग वैकुंठाला तोही. जी दिसते ना विटेवर ती त्याच्या देहाची गोठवलेली सावली. कोणी काही म्हणत असतानाच काळ्याने दिली ना थेट माझ्या हातावरच टाळी. म्हणाला, कुठं बघतोय जेड जव्या, मी मरणार तरी कसा. भाटवलाय नाही मी इथला देहन देह दिक्कालापासून. मित्र हो, आपल्या सगळ्यांच्या सोबत सहभागी होताना अतिशय आनंद झाला. अतिशय चांगली कविता, अतिशय गंभीर कविता या निमित्ताने मला ऐकायला मिळाली. त्याबद्दल मी
मित्र प्रभाकर देसाई यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे साधारणतः आपण या कवी संमेलनामध्ये 20 कवी निमंत्रित केले होते. पैकी फक्त काही अपरिहार्य कारणांमुळे आणि अकस्मात उद्भवलेल्या काही प्रसंगांमुळे अनिल सपकाळ, संदीप जगताप, अनिल धाकू कांबळी आणि केशव खटिंग हे 4 कविमित्र आपल्या आजच्या काव्य संमेलनामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. अर्थात या परिवाराच्या बाहेर सुद्धा अनेक कविमित्र असे आहेत की ज्यांचा या कवी संमेलनात सहभाग होऊ शकला नाही. परंतु इथून पुढच्या 2-3 महिन्यांच्या काळात आपण इतर अनेक कवी संमेलन किंवा इतर अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं भेटत राहणार आहोत. मी आपल्या सगळ्यांचे विशेषतः या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांत देशमुख सर, त्याचबरोबर गणेश बिस्पुते सर, संतोष पद्माकर, अजय कांडर, त्याचबरोबर गोविंद काजरेकर, एकनाथ पाटील, मनोज बोरगावकर, शशिकांत हिंगोणेकर, महेश लोंढे, विजय चोरमारे, फेलिक्स डिसोजा, त्याचबरोबर नामदेव कोळी, मोहन कुंभार इत्यादी सर्व जे या कवी संमेलनात सहभागी झाले आणि आपल्या मगाशी देशमुख सर म्हणाले त्या पद्धतीनं या काळाची कविता जी अत्यंत दाहक पण आहे आणि या काळाशी आपलं सटीक नातं सांगणारी अशा प्रकारची कविता आहे, ती सादर केली. मराठी विभाग आणि एकूणच पदवी किंवा पदव्युत्तर पातळीवर शिक्षण घेणाऱ्या, मराठी भाषा आणि साहित्याचं अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या काळाचा, मागच्या 15-20 वर्षातल्या काळाचा हा कवितेचा एक तुकडा जो आहे तो मला असं वाटतंय की त्यांच्या जाणीवांचा आभार अधिक समृद्ध करणारा ठरेल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. याच्या पलीकडं सुद्धा पुष्कळ प्रकारची कविता लिहिली जाते. किंबहुना काही कविमित्रांशी संपर्क करताना कवितेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती प्रवृत्ती आहेत याचा सुद्धा एक प्रत्यय आला. आणि ही सगळी वर्तुळं मला असं वाटतं की पुन्हा अभ्यासाच्या किंवा वाचनाच्या किंवा जाणीवांच्या एका प्रदेशातच एकत्र येतात आणि अभ्यासक संशोधक म्हणून मला असं वाटतंय की हा कवितेचा जो सुदूर प्रांत आहे तो वेगवेगळा जरी असला, वेगवेगळ्या जाणीवांचा आणि वृत्ती प्रवृत्तींचा जरी असला तरी तो एक समवाय अशा पद्धतीचा मराठी भाषेचा हा लढिवाळ आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मराठी विभागाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे, या सर्व कविमित्रांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण असंच पुढे भेटत राहू अशा प्रकारची मला असं वाटतंय की इच्छा आपल्या सगळ्यांजवळ व्यक्त करतो आणि हा कवी संमेलनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. येस. धन्यवाद.